हालांकि आउट घोषित दिया अंपायर ने, नहीं, नो बॉल है, फ्री हिट आता हुआ। देखिए किस्मत आपकी खराब होना, तो आप ऊंट पे भी बैठे तो आपको चूटी आके काट ले, और आपकी अगर किस्मत अच्छी है तो आसमान से गिरे तो खजूर में अटके। बल्लेबाज के लिए ऐसा ही कुछ हुआ है। लक फैक्टर का तो होना जरूरी है, लेकिन किस्मत हमेशा बहादुरों का ही साथ देती है। फॉर्च्यून ठीक. ऑलवेज फेवर ब्रेव पर्सन। बाबेश सर, आपण टायमर देखील सेट करतोय. विनंती आपल्यास, आपण खेळपट्टीवरती पहिला चेंडू ज्यावेळेस आदळतो त्यावेळेस स्कोररला सांगा की लगेच टाइम आपण सेट करायचा आहे. 7:06 पर पहली गेंद फेंकी गई है। स्कोरर बहुत जबरदस्त हैं, सब लिख रहे हैं। अजय काठावले गणित के मास्टर हैं। क्रिकेट भी खेल आंकड़ों का है, लेकिन आंकड़ों के बारे में कई एक्सपर्ट रहते हैं। किसी बॉस को ने कुलीग को पूछा कि आज तारीख क्या है, उन्होंने कहा आधा दर्जन, 1 दर्जन और 2 दर्जन। बहुत हैरान रहा कि ये क्या बात है। उन्होंने कहा 6/12/2024। बहरहाल चलते हैं मैच की तरफ। परेश स्विंग करना चाहते थे, बढ़िया गेंद बीट किया वहां पे बैट्समैन प्रशांत सूर्य राव को। मुकाबला दोस्तों आप देख रहे हैं जेएच डोके बनाम ओम साई कुलगांव के बीच में। कुलगांव ने टॉस जीता और पहले बल्लेबाजी करने का फैसला किया। आज बहुत ही मधुर आवाज मैडी सर मेरे साथ हैं। रिवर्स खेला है बहुत ही खूबसूरती के साथ, गेंद जा रही है बैकवर्ड पॉइंट बाउंड्री के बाहर, 4 रन। उस वक्त हुई थी जब टेस्ट मैच में 4 दिन बारिश हुई और उसके बाद 60 ओवर के ओडीआई के मुकाबले शुरू हुए। ये बात है 1972-73 की। उसके बाद T20 क्रिकेट आया। यही कारण है कि अपर कट के लिए सहवाग, स्लिप के ऊपर से जो शॉट खेला जाता है लेट, उसमें सचिन, बढ़िया गेंद और अपील और आउट कॉट बिहाइंड, बड़ी विकेट। केविन पीटरसन ने लाया इंग्लैंड के। पल्लू स्ट्रोक जो सुपला जिसे कहते हैं, वो लाया था दिलशान तिलक रत्ने ने। कमेंटेटर योगेश वाघ ने उसका नाम रखा है सुपला। और मैं आपको बताता चलूं कि इस गेंद के बाद मैं आपको बताऊंगा कि सुपला की सही हिस्ट्री क्या है। इस मरतबा तान दिया आसमान में, पीछे खिलाड़ी हैं, गेंद के नीचे आ रहे हैं। खराब खराब एफर्ट वहां पर था और कैच छूटा, सपना टूटा, मुकद्दर रूठा। देखिए कैचेस अगर आप नहीं पकड़ेंगे तो फिर आपकी टीम दूर रह जाएंगी। जो गलतियां पहले मैच में बदलापुर ने की, वो गलतियां इस वक्त डोके टीम कर रही। 2 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 9 पे पहुंचा। सुपला जब पहली मर्तबा कहा था तो प्रतीक पाटिल भिवंडी के बल्लेबाजी कर रहे थे। रायता होली में टूर्नामेंट था और इत्तेफाक से
वाघ, कमेंटेटर वाघ मेरे साथ ही थे जब ये पहली मर्तबा उन्होंने कहा था। बाद में एमसीए ने भी उनके वीडियो को ट्वीट किया। गति परिवर्तन, रिवर्स खेला है, कोई खिलाड़ी नहीं है, गेंद जा रही है कवर बाउंड्री के ऊपर, 6 रन। पंद्रह पे पहुंचा है। इस मरतबा पैरों पे निशाना था, टर्न किया है, देखना है बल्ले को टकराई या नहीं। 1 रन पूरा होता हुआ लेग बाय के रूप में। रन आना जरूरी है क्रिकेट में, रन किस तरह आ रहे जरूरी नहीं। एक ओवर की समाप्ति, बढ़िया शुरुआत, हालांकि 2 कैचेस भी छूटे हैं, एक नो बॉल पे भी आउट रहे थे। 16 रन बने, 1 विकेट। ये तमाम वो बाइक्स है जो जीतने वाली टीमों के खाते में जाएंगे। देखिए आसान नहीं रहता है कोई भी स्पर्धा को रखना। दहीवली चषक में आप सभी का हार्दिक स्वागत है। रजनी क्रिकेट चलता हुआ दुनिया में, ऑफिशियल रजनी क्रिकेट डे नाइट की शुरुआत 17 फरवरी 1985 को मेलबोर्न क्रिकेट ग्राउंड में हुई थी, जब मुकाबला ऑस्ट्रेलिया और इंग्लैंड के बीच खेला गया था। देखिए 1987 का जो वर्ल्ड कप था वो वाइट कपड़ों में खेला गया था, लेकिन 1992 से कलर कपड़े आए और आईपीएल आने के बाद तो सब डिजिटल हो गया। बालकृष्ण मुंडे साहब, निखिल चौहान साहब और गजेंद्र गड़गे साहब, ये 3 वो लोग हैं जिन्होंने, कहते हैं ना, जंगल में फूल खिलाया। बदलापुर क्रिकेट को एक बहुत बड़ी उन्नति और ऊंचाई दी। फुल टॉस गेंद जोर से मारना चाहते थे, दूसरे मोहल्ले में चले गए वाइट। 17 पे पहुंचा स्कोर। गेंदबाजी में बुलाया गया है मंगेश भोयर को। मंगेश भोयर वीआईपी एंड से गेंदबाजी कर रहे हैं। याच दरम्यान पंच क्षेत्रातील एक नामांकित पंच योगराजजी बुटेरे सरांचं आगमन झाले मॅम्प्रम पोई कल्याण। विनंती आपण या मंचावरती आपलं बडपूर्वक स्वागत। योगराज महाराज बुटेरे सरांना विनंती आपण या मंचावरती आपलं बडपूर्वक स्वागत है। गीतेश ठाकरे लगातार बल्ला घुमा रहे हैं, शायद उनको आदेश दिया गया है कि अटैक इज द बेस्ट फॉर्म ऑफ डिफेंस। अच्छा ऑन ड्राइव है, पीछे प्रोटेक्शन है, लॉन्ग ऑन पे 1 रन आता हुआ स्कोर में। 18 पे पहुंचा है ओम साई स्पोर्ट्स कुलगांव का स्कोर, 18 रन 1 विकेट। देखिए टेनिस क्रिकेट .in की भी एक अलग कहानी है। ये वो चैनल है पूरी दुनिया का स्पोर्ट्स का जिसके पास लगभग 20 लाख के ऊपर सब्सक्राइबर हैं। दिस इज द हिस्ट्री। इसीलिए तो मैं इसे मेरेकल ऑफ द टेलीकास्ट का अजूबा कहता हूं। मंगेश भोयर लॉफ्टेड ड्राइव है, लॉग ऑफ पे खिलाड़ी है, अब की बार गलती नहीं, आउट हो गए बैट्समैन तेजस ठाकरे।
स्वागत है आप सभी का दहीवली चषक 2025 में। इस स्पर्धा के तीनों फोकसमैन 3 स्टार त्रिमूर्ति जिन्हें कहा जाता है, बालकृष्ण मुंडे जी, निखिल चौहान और गजेंद्र गडगी जी, इन सभी की तरफ से आप सभी का हार्दिक स्वागत। विकेट की खुराक के साथ मुड़ते हुए गेंदबाज मंगेश भोईर, 18 रन 2 विकेट। टॉस जीत के पहले बल्लेबाजी करती हुई डोके के सामने कुलगांव। अच्छा स्ट्रोक है, इनफील्ड के ऊपर से हाफिज जरूर था, हालांकि जड़ में गेंद थी और अब जाकर ये देखिए सुकीला माफी नहीं, हालांकि थ्रो आया था लेकिन विकेट कीपर की तरफ से भूल होती हुई 2 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 20 रन 2 विकेटों के नुकसान पे। अगली 2 टीमों को राहुल चौहान जी ये बताए कि अगला मैच किसका है, क्या विनर वर्सेस विनर? अगली 2 टीमों को तैयार रहना है। राहुल चौहान अनाउंस करेंगे कि अगला मैच किसके बीच खेला जा रहा है। वडवली बनाम अंबेशू असा सामना असणार आहे. शाहूराजे वडवली विरोधात गावदेवी अंबेशू. बैकफुट पे गए, पंच किया है, सर्कल में खिलाड़ी हैं, दूर तक भागे हैं, 2 रन बना लिए बल्लेबाजों ने। विकेट कीपर लगातार 4 कदमों से निशाना चूक रहे हैं। लगता है कि बचपन में कंचे गोटियां कम खेली है। इन 2 रन से 22 पे पहुंचा है स्कोर 22। 22 रन 2 विकेट। दूसरा ओवर है, 22 रन है, 2 विकेटें गिरी। मंगेश भोईर, फुल टॉस, गेंद फ्लिक कर दिया है, पिकअप शॉट है, गेंद बैकवर्ड स्क्वायर लेग पर, 6 रन। की कमी है, पानी पिया जा रहा है। 2 ओवर की समाप्ति, 28 रन 2 विकेट। गेंदबाजी में परेश भोईर को कंटिन्यू रखा गया है। जय पवार, साजिद सर और भोयाल सर इस टूर्नामेंट को जबरदस्त अंपायरिंग से कवरेज दे रहे हैं। भारत का सबसे बड़ा पैनल है अंपायरिंग का, जेपी पैनल। इस मरतबा उल्टा खेलने की कोशिश, बच गए वहां पर। देखिए रिवर्स स्वीप सबसे महंगा तो इंग्लैंड को पड़ा था। इंग्लैंड ने 2019 में जो वर्ल्ड कप जीता, वो 2000 जो रिलायंस वर्ल्ड कप था वो जीत जाती। अगर 1987 में माइक गेटिंग ने रिवर्स स्वीप ना खेला होता 88 पे, 87 के बाद 2019 में वर्ल्ड कप जीता, आप अंदाजा लगाइए। रिवर्स स्वीप से वो आउट हुए, डिफरेटर्स को स्टीव वॉ ने स्लो बॉल पे बोल्ड किया और ऑस्ट्रेलिया ने वर्ल्ड कप जीत लिया। इस मरतबा फ्लिक करते हुए गेंद को आउटफील्ड में डीप स्क्वायर लेग पे खिलाड़ी, 1 रन और आता हुआ स्कोर में। 1 रन से स्कोर आगे सरकता हुआ 30 रन, 30 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट। 3rd ओवर इन प्रोग्रेस। गेंदबाजी कर रहे हैं
परेश भुईर सामने की ओर से आते हुए, ओ कटर, उंगलियां फेरी थी, बहुत ही खूबसूरत गेंद थी। टिप्पा खाने के बाद हल्का सा मूवमेंट अंदर की जानिब रहा था। लवली बॉल। परेश भुईर गेंदबाजी कर रहे हैं, सामना कर रहे हैं बैट्समैन गीतेश ठाकरे। ओ गेंद को उड़ाया है, रिवर्स शॉट, और आखिरकार फिर कैच छूटा है। वो तो अच्छा है कि मैं कमेंट्री कर रहा हूं, दशरथ पाटिल नहीं कर रहे। 1 रन से स्कोर आगे सरकता हुआ 21 रन, 31 रन, 2 विकेट। 31 for the loss of 2 wickets. दही वली चषक हर घर और हर गली में पहुंचता हुआ। फुल टॉस गेंद, पिकअप स्ट्रोक है, नो लुक शॉट है, गेंद बैकवर्ड स्क्वायर लेग पर, 4 रन। नीलेश गौली लगता है घर से सेट होके आए हैं, जिस तरह वो शॉट्स खेल रहे हैं। 15 पे बल्लेबाजी कर रहे हैं, कुल स्कोर है 35 रन, 35। परेश भुईर इस मरतबा बल्ले के फेस को खोला, खेला है गली की बगल से, तेज आउटफील्ड है, अब जाकर उठाया है, 2 रन बना लिए नीलेश गौली ने। 17 पे पहुंचे नीलेश गौली, टीम के स्कोर को पहुंचा दिया ओम साई कुलगांव के। 3 ओवर की समाप्ति, 37 रन, 2 विकेट। राहुल चौहान जी, ये बताइए कि अगला मैच किसका है? नेक्स्ट मैच इस तरह अगर स्कोर आगे बढ़ता रहेगा तो फिर अगले मैच के लिए करूं अनाउंसमेंट। मैच वडोली वर्सेस अंबेस्यू, और दोनों कैप्टन से रिक्वेस्ट है आपको तुरंत ही टॉस बॉक्स में रिपोर्ट करना है। बोलिंग में परिवर्तन किया गया है, गेंदबाजी के लिए जयेश भुईर आए। 3 ओवर की समाप्ति पे रन बने, 37 विकेट गिरे, 2। मेरे ख्याल से बल्लेबाज के आंखों पे लाइट आ रही है। यस, अंपायर बता रहे हैं। यस, थैंक यू सो मच। जयेश भुईर सामना करेंगे गीतेश ठाकरे। इस मरतबा ऑन दी अप खेला है गेंद को आउटफील्ड में, लॉन्ग ऑन से खिलाड़ी पहुंचे, 1 रन। स्कोर आगे बढ़ता हुआ 38 रन, 2 विकेट। 38 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स।
नीतीश गौली कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं। ओह बढ़िया गेंद, कट करने चाहते थे, जगह नहीं थी। गेंद उनके इरादे और बल्ले दोनों को बीट करती हुई विकेट कीपर के पास। बहुत ही खूबसूरत गेंद। जयेश भोईर सामना करेंगे नीतीश गौली। कटर, क्या कमाल की गेंद। देखिए बल्लेबाज के सामने से गेंद जब ज्यादा घूमती है तो बल्लेबाज का जो फुटवर्क रहता है वो चरमरा जाता है। 38 रन 2 विकेट, पलटवार करते हुए जयेश भोईर। हालांकि दोनों बल्लेबाजों की आंखें जमी है और नीतीश गौली को लगातार पिछली 2 गेंदों पे बीट किया है। इस मरतबा गेंद को लॉन्ग ऑन पे खेला है, फील्डर मौजूद है, ये तो होना ही था। दबाव जो बढ़ रहा था उसके बलस्वरूप शॉट को खेला और आउट हुए नीतीश गौली। अड़तीस रन 3 विकेट। इस ओवर में बहुत ही कसी हुई गेंदबाजी कर रहे हैं जयेश भोईर। 1 रन देकर 1 विकेट लिया है। इट हैज बीन अ ग्रेट टाइडी बॉलिंग फ्रॉम जयेश भोईर। इस मरतबा फिर ऊपर खड़ी रह गई आसमान में, जयेश गेंद के नीचे जा रहे हैं। ओ कॉलिंग नहीं थी। मिड विकेट के जो खिलाड़ी आ रहे थे उन्होंने कॉल नहीं दिया था, और कैच जब आप लेते हैं तो आप में कॉलिंग है। बहुत तेज जा रहे थे जयेश भोईर। 2 रन करते हुए 40 पे पहुंचा स्कोर, 3 विकेटों के नुकसान पे। खाता खुला पप्पू का। एक लम्हे लग रहा था कि 60 प्लस की तरफ जाएंगी। देखिए क्रिकेट में चीजें बदलने में समय नहीं लगता। एक अच्छा ओवर गेंदबाजी का दबाव शिफ्ट हो चुका बल्लेबाजी पे, मोमेंटम टूट गया। सीधा स्ट्रोक है लेकिन फील्डर है, बढ़िया कैच, एक और विकेट। तीन रन देकर 2 विकेटें ली। What a magnificent overturn from Jayesh Bhuir. Consider only 3 runs and claim 2 important wickets. बातों बातों में अब मैच ने पलटी ले ली है। 4 ओवर की समाप्ति, 40 बने और 4 ही विकेटें गिरी। देखना है कि डेथ ओवर में कितने रन आते हैं। डेथ ओवर मानो गुर्दे जिगर लगा के बॉलिंग करने वाला ओवर, जिसमें बुलाया गया है गेंदबाज अविनाश भोईर को। समय आपके पास सिर्फ 4 मिनट का बचा है। टीम डोके प्रोजेक्ट स्कोर की तरफ अगर हम देखते हैं तो 50 होते हैं, लेकिन यहाँ पे रन बनाने होंगे क्योंकि सेटल बैट्समैन क्रीज पे मौजूद हैं गीतेश ठाकरे। सामने की ओर से आते हुए गेंदबाज अविनाश भोईर। पहली गेंद, बढ़िया गेंद। टिप्पा खाने के बाद हल्का सा कांटा बदला था गेंद ने
और गेंद विकेट कीपर के पास, डॉट गेंद। गितेश ठाकरे ने 9 गेंदों में 12 रन बनाए। अब उनके पास एक चारा रह गया है कि बची हुई 5 गेंदों पे उनके टीम के लिए बड़े शॉट चाहिए। रिवर्स खेला है लेकिन फील्डर लगा दिया गया है, ये अच्छी तकनीक है। डीप बैकवर्ड पॉइंट पे खिलाड़ी था, सिर्फ 1 रन, 41 रन 4 विकेट, 41 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स। अविनाश भोयर, पिछली 8 गेंदों में केवल 5 रन आए। इस मरतबा पुल कर दिया है, पीछे खिलाड़ी हैं, फ्री होम डिलीवरी। एक और बैटर आउट वहां पे खड़े हैं कि किस तरह वो आउट हुए, भूल गए कि दूध से दही एक बार बन गया तो दही से दूध नहीं बनता है, जो हुआ सो हुआ। टॉस जीत के बल्लेबाजी शुरुआत कितनी अच्छी हुई थी। 2 ओवर में मैडी 28 और बाद का 3 ओवर को हम देखते हैं तो ये ग्राफ बिल्कुल गिर चुका है। क्रिकेट को इसीलिए अनिश्चितताओं का खेल कहा गया है। क्रिकेट में सब कुछ निश्चित रहता तो ना ये ग्लैमर रहता, ना ये चाम रहता, दर्शक रहते, ना टीमें रहती, ना स्पॉन्सर रहते। अच्छी बॉलिंग कर रहे हैं डेथ ओवर में अविनाश भोयर। गति परिवर्तन, कमाल की चतुर वेरी गेंद, डायरेक्ट थ्रो लगा और बैट्समैन आउट। वाइड घोषित किया अंपायर ने। 1 रन आया लेकिन बल्लेबाज आउट हुए हैं। 42 रन 6 विकेट। बाइक हैं, रजनी क्रिकेट है और एक से बढ़कर एक टीमें हैं। 42 रन 6 विकेटों के नुकसान पे, 42 फॉर द लॉस ऑफ 6 विकेट। दोस्तों आप देख रहे हैं दहीवली चषक 2025, मुकाबला डोके बनाम कुलगांव चल रहा है। 3 गेंदें बची है। अविनाश सामने की ओर से आते हुए, पटकी भी गेंद, रूम बना के खेलने की कोशिश, फिर वाइड घोषित किया अंपायर ने। 1 रन और आता हुआ स्कोर में 43 पे पहुंचा स्कोर, 43 फॉर द लॉस ऑफ 6 विकेट। पचास की तरफ जरूर देख रही है कुलगांव। 2 बड़े शॉट है तो उसके ऊपर भी जा सकती है। बढ़िया गेंद, फिर बीट किया। काफी तीखी नोक झोंक इस ओवर में चल रही है। कभी वाइड कर रहे हैं, कभी बल्लेबाजों को बीट कर रहे हैं। बहुत ही इवेंटफुल ओवर चल रहा है, डेथ ओवर, घटनापूर्ण ओवर जिसे क्रिकेट में कहते हैं। फिर अच्छी गेंद, अब शरीर के करीब तो ये शॉट खेला नहीं जा सकता है और बल्लेबाज ने अपना विकेट फेंक दिया है। विकेट नंबर 7।
नरेश ठाकरे आए हैं। एक तरफ ठाकरे हैं तो दूसरी तरफ भुईर है। अच्छा स्ट्रोक खेला है, आखिरी गेंद पर गेंद को निकाल दिया है लॉन्ग लेग बाउंड्री के बाहर, 4 रन। सैतालीस बने 48 की चुनौती, पहले चलते हैं कमेंटेटर राहुल चौहान सर के पास फ्रेश टॉस के लिए। और सेकंड इनिंग में जब खेल की शुरुआत होंगी, इस तरह के स्कोर हमेशा घातक रहे। अब उम्मीद की जा सकती है कि अच्छे मैच की, जिसका आंखों देखा सुनाएंगे मैडी सर। क्षणाचाही विलंब न करता आपण टॉससाठी या। मी विनंती करेल मयूरजी केणे साहेब, मयूरजी केणे साहेब विनंती या, आपण आपल्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करतोय। मयूरजी केणे साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करू। बघा टीम गावदेवी अंबेशिव बॉलिवली टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत। जर आपण खेळपट्टीवरती जर पहिला चेंडू आदळला, आपण पोचला नाहीत तर तुम्हाला पॅन्ट्रीला समोर जावं लागेल। दिनेशजी कडव, बघा आपण या मैदानावरती आलात। दिनेश कडव आपला विनंती, आपण टॉससाठी लवकरात लवकर या। बरेचसे मान्यवर इथे त्यांचं आगमन झालंय, विनंती आपण या। दिनेश कडव टॉससाठी लवकरात लवकर या। गावदेवी अंबेशिव टीमचे कॅप्टन, बघा आम्ही वारंवार तुम्हाला पुकार करतोय, जर खेळपट्टीवरती दुसऱ्या डावाचा पहिला चेंडू पडतोय तर तुम्हाला पांडेला सामोरं जावं लागेल, याची आपण नोंद घ्यायची। कारण वडोली टीमचे कॅप्टन धनेश म्हात्रे या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यामुळे विनंती आहे गावदेवी अंबेशिव सर पोहोचलेत। मनोहरजी कडव धावत पळत पोहोचलेत। दादा इथून ये, मनोहर दादा इथून ये। पांडी म्हटलं की भले भले धावत सुटतात, या स्पर्धेची खरं तर नियमावली आहे, ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। मयूरजी केणे साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करू। या स्पर्धेवरती नेहमीच मयूरजी केणे साहेबांचं विशेष प्रेम राहिले। मागील वर्षी त्यांनी बाईक दिली होती आम्हाला, यावर्षी त्यांचं सहकार्य मुलाचं। छापा आणि काटा अशा नाण्याच्या दोन बाजू। छापाचा कॉल आणि काय आलाय आपण पाहणार आहोत। छापा झालाय, चला केणे साहेब आपण स्थानापन्न व्हा। मनोहरजी आपण या। टॉस जिंकलाय धनेश, सर्वप्रथम निर्णय काय? फिल्डिंग। या सीझन मध्ये अंबेशिव संघासमोर कधी फाईट झाले? नाही नाही। मग आता यंदाच्या सीझन मध्ये नवक्या संघाशी खेळायचं आहे, त्यामुळे आता त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना काय गेम प्लॅनिंग केली आहे या स्पर्धेमध्ये? काय असं काय नाही, नॅचरल गेम खेळलो आम्ही। काय म्हणशील, बन्नाट फॉर्ममध्ये असलेला खेळाडू धनराज म्हात्रे आज इनॅक्शनमध्ये आहे? सर्वच प्लेयर आहेत आमचे। काय म्हणशील, तुम्ही देखील एक मोठ्या स्पर्धेचे दमदार आयोजक आहात। केशव स्मृती चषक ही स्पर्धा आपण पाहिली आहे, भावेची म्हात्रे साहेबांची, धनराजी म्हात्रे साहेबांची, आणि या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी आपण आलात। खरं तर चांगला क्रिकेट तुम्ही नेहमीच खेळलाय, परंतु या स्पर्धेमध्ये समृद्ध संघ अंबेशिव आहे, त्यांच्या विरोधात कशा प्रकारचा खेळ करणार काय सांगशील?
काय असं काय हे नाही आहे. ज्याचा खेळ चांगला होणार तो जिंकणारच आहे पहिली गोष्ट. तर नॅशनल गेम होणार आहे पण. आयोजनाबद्दल 2 शब्द. चांगलेच आहे, दरवर्षी चांगले करतो, दरवर्षी खेळतो आम्ही इथे. मजा येते खेळायला. थँक्यू सो मच. आपल्यासोबत मनोहर आहेत. खरं तर टॉस गमावलाय. टॉस महत्त्वाचा होता. आय थिंक अंबेशिव संघ जेव्हा जेव्हा टॉस जिंकतात तेव्हा बॅटिंग करायचा निर्णय घेतात. परंतु आज समोरच्या टीमने फिल्डिंग करायचा निर्णय घेतलाय. बॅटिंग तुमच्या वाट्याला आली आहे, त्यामुळे योग्य निर्णय आलाय का? आता योग्य निर्णय आहे. आता बघू, बॅटिंग करून चांगला स्कोअर करून समोरच्याला चेस करायला हे करू. काय म्हणशील आयोजनाबद्दल 2 शब्द, कारण मॅच देखील सुरू झाली आहे. आयोजन खूप छान आहे. दरवर्षी असतो आम्ही खेळतो इथे. या वर्षी खूप छान आयोजन केलेलं आहे. थँक्यू सो मच. टॉस इथे जिंकलाय टीम शाहूराजे क्रिकेट संघ नवीन वडवरीनं आणि त्यांनी घेतला निर्णय क्षेत्ररक्षण करण्याचा. रिमाइंड केलं बॅटिंगसाठी टीम गावदेवी अंबेशिव संघाला. मॅचला सुरुवात होती. पुन्हा एकदा आपण जाऊया माडी सरांकडे, परंतु त्याआधी काही मान्यवरांचं आगमन झालंय. ग्रुप ग्रामपंचायत अंबेशिवचे सरपंच दिनेशजी काडू साहेबांचं आगमन झालंय. विनंती आपण या, आपलं मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर अंबेशिव गावातून आपण पाहतोय उद्योजक समाजसेवक राजेजी पाटेकर साहेबांचं आगमन झालंय. राजेजी पाटेकर साहेब, आपल्याशी विनंती आपण या मंचावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद राहुलजी चव्हाण आणि धन्यवाद सिद्धिकजी, कारण ज्यांचा आवाज खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये आपण ऐकत होतो. नमस्कार मित्रांनो, पुढे एकदा एक नवीन सामन्याकडे आपण जात आहोत. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगडी यांच्या संयुक्त विद्यमानाने चालू असलेली स्पर्धा श्री गणेश क्रिकेट संघ दहिवली गाव आयोजित दहिवली चषक 2025 मध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत. द्वितीय सत्राला सुरुवात झाली. गोलंदाज नितेश गवळी राईट आर्म ओव्हर द विकेटने पहिले षटक हाताळत असताना मंगेशसाठी आपण पाहतोय चांगला चेंडू टाकण्यात आलाय समोर. मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे, डायरेक्ट हिट आणि आता पूर्णपणे सेफ असतील बॅटर प्रदीप आणि मंगेश ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर पहिल्या सत्रामध्ये 47 बनवण्यात आली आणि 48 धावसंख्येचं लक्ष्य 9.60 अशा अगदी आपण पाहतो रनर रेटने या धावा चेस करायच्यात. सलामीला इथं असताना आपण पाहिलं तर 2 चौकार मंगेश भोईर अर्थातच मॅगी या नावाने परिचित असलेला खेळाडू आहे. चांगली बॅटिंग अष्टपैलू खेळाडू आहे. सर्व गुण संपन्न खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. बॅटची लिडिंग एज मागे चला यष्टीरक्षक बीट. शॉर्ट थर्डमॅनचा खेळाडू राजू शोलसे सुद्धा बीट झालेत आणि आता बॉल चाललाय सरळ लॉंग स्टॉप एंड लायनारा आणखीन एक चौकार. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे संचालक आमचे महेंद्रजी धुळे यांचं आगमन झालंय. महेंद्रजी धुळे, आपला विनंती या पण मंचावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून त्याच्या साथीने आपण पाहतोय एक नामांकित पुरस्कर्ते म्हणून त्यांची ओळख आहे, ज्यांनी नेहा 11 जय भवानी शिरगाव संघ बांधलाय. ते बागारामजी पवार साहेब आणि आमचे अमोलजी धुळे यांचं आगमन झालंय. समीर शेख, तुमचंही मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या पण मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत. बॉलर्स बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आपण पाहतो. मिडॉन आणि बेडॉफच्या मधोमध आलेल्या सगळ्याच पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत. या क्रीडानगरीमध्ये आपण पाहतोय छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण या क्रीडानगरीचं नामकरण करण्यात आलं आणि खऱ्या अर्थाने दहिवली या विभागातील आपण पाहतोय सर्वच खेळाडूंसाठी ही चांगली क्रीडानगरी आहे. बॅटला दिशा दिली आपण पाहतोय. बॅटने मागे चाललाय शॉर्ट फाईन लेगमध्ये आणि आता चांगला चेंडू आपण पाहिला त्याला अडवण्याचा प्रयत्न सुद्धा करण्यात आलेला आहे, कारण आता जीवाच्या आकंदाने प्रयत्न करावा लागेल. पॉवर प्लेमध्ये पॉवर प्लेचा पुरेपूर पॉवर पॅक वापर करत असताना पॉवर पॅक बॅटिंग सुद्धा पाहायला मिळाली आहे. 3 चौकार आलेत. संघाची धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा. महेंद्र धुळे यांच्या या ठिकाणी आगमन झालंय. खऱ्या अर्थाने बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनला एक चांगला प्लॅटफॉर्म सर्वच खेळाडूंना आणि प्रत्येक संघाला देण्याचा प्रयत्न याच व्यक्तिमत्वाने केलेला आहे. त्याचबरोबर आपण पाहतोय धनराजी म्हात्रे जे असोसिएशनचे सदस्य आहेत, राजेजी म्हात्रे यांचं आगमन झालंय. त्यांना विनंती या पण मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत. धनराजी म्हात्रे आणि राजेजी म्हात्रे आयोजन कमिटीच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक स्वागत. या पण मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पहिल्या मॅचच्या दृष्टिकोनातून आपण जर पाहिलं तर पहिल्या मॅचमध्ये 70 धावसंख्येचं लक्ष्य होतं आणि या मॅचमध्ये 48 धावसंख्येचं लक्ष्य. म्हणजे अगदी आपण पाहिलं तर आता कुठेतरी खेळपट्टी सुद्धा रंग बदलते आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर सुरुवात 9.60च्या आस्किंग रन रेटने जायचं होतं, परंतु 13 धावा आहेत. म्हणजे सरासरीपेक्षाही जास्त धावा आता पहिल्या पॉवर प्लेमध्ये आलेले आहेत. जय हनुमान ढोके संघाच्या खात्यामध्ये. षटक क्रमांक 2 मध्ये येतात गोलंदाज राज सोळशी. सेकंड पॉवर प्लेमध्ये P2 मध्ये आपण आहोत.
मुख्य व्यासपीठाच्या दिशेने आपण पाहतो हे षटक त्याच एंड कडून हाताळलं जाईल. स्ट्राईक एंडला मंगेश, राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल त्याच्यावरती केलं आक्रमण. भव्य स्वागत. राज सोळशेचं बॉलला पाठवलंय ऑन साइड मिड विकेटला. बाउंड्री लाइनच्या बाहेर. गेंद इस स्लॉट में उसे सीधा पार किया. पार्किंग प्लॉट में 6 यार. मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार अर्थातच कृतिशील विचारांचा गतिशील नेता कसा असावा तो आपल्या लाडक्या आमदार साहेबांसारखा असावा आणि त्यांचं विशेष प्रेम राहिलंय. मी तर म्हणेन बालकृष्णदादा मुंडे, निखिल शेठ चव्हाण, पिंट्या शेठ गडगे या त्रिमूर्तीवरती. आणि आपण पाहतो त्यांचंच संगीत या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळेल. षटक क्रमांक 2 मध्ये राज सोळशेवरती आक्रमण तर करण्यात आलंय. संघाची धावत संख्या 19 वरती आहे. हो या ठिकाणी शॉर्ट ऑफ लेन पडल्यानंतर आपण पाहतो चपराक लगवायची होती स्क्वार कट, परंतु इथे संपर्क नाही आहे. बॅट अँड बॉलचा आणि सरळ एसटी रक्षक प्रशांत सूर्यराव चेंडूला गॅदर करतात. डॉट बॉल पुन्हा एकदा वापसी मिळवली आहे राज सोळशेने. कमबॅक करावाच लागणार आहे. धाबांची इन्व्हेस्टमेंट फार कमी पाहायला मिळाली आहे, परंतु ती दहशत गोलंदाजीमध्ये निर्माण करायची आहे आणि त्याच अनुषंगाने इथे गोलंदाजी करावी लागणार आहे. पहिला चेंडू जणू काही बॅटच्या रडारमध्ये होता. ऑफसाईडला 6 धावा या ठिकाणी जयमान ढोके संघाला मिळाल्या. जयमान ढोके संघाला सपोर्ट करण्यासाठी प्रमोददादा भोईर, देवाशेठ भोईर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचे मनपूर्वक स्वागत आपण करू. षटक क्रमांक 2 मध्ये आपण आहोत आणि योगीराज महाराज बुटेरे यांचे मनपूर्वक स्वागत आहे. धावत संख्या 20 या अंकावरती. 48 लक्ष्य, 21 बॉल आणि आता 28 धावत संख्येची गरज. बडीम पेसर हा गोलंदाज आपण पाहतोय. कदाचित या ठिकाणी फसवा चेंडू टाकण्यात आलाय. समर इन डिलिव्हरी बिलॉंग टू द विकेट. फसवलं मी तर म्हणे प्रदीप भोईरला आणि पहिला धक्का. डावाला खिंडार पाडण्याची नितांत गरज होती आणि हो ती विकेट मिळवली आहे. गोलंदाज राज सोळशेने. फलंदाज बाद. आपण पाहतोय या ठिकाणी ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला पाहायला मिळाला. अगोदरच ऑलरेडी भरपूर पुढे होते आणि अगदी पॉपिंग क्रीज मध्ये व्यवस्थित बॅट सुद्धा ग्राउंडिंग करू शकले नाही आहेत आणि पूर्णपणे गिरकी लगावली आहे प्रदीप भोईरने. तोपर्यंत यष्ट्यांवरती हा चेंडू लावण्यात आला होता. अष्टी रक्षकाने कमालच केली आहे मी तर म्हणेन. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय क्रिकेटला धर्म मांडणारे व्यक्तिमत्व आंबेशू गावातील उद्योजक आणि समाजसेवक म्हणून ज्यांची ओळख आहे तर राजेजी पाटेकर साहेबांचं आगमन झालंय. आपण आलात या स्पर्धेमध्ये, आपला मोलाचा वेळ आपण दिलात. आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. आणि त्यांच्या साथीने आपण पाहतोय ग्रुप ग्रामपंचायत आंबेशूचे उपसरपंच दिनेशजी कडव साहेबांचं आगमन झालंय. त्यांचंही मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि आमचे जोबेरी गावचे उद्योजक समाजसेवक महेशजी केणे अर्थातच आप्पा केणे यांचं आगमन झालंय. त्यांचंही मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. लंके साहेबांचे निस्वार्थी समर्थक दिगंबरजी सुरोशे यांचं आगमन झालंय. त्यांचे मनपूर्वक स्वागत. नामांकित स्कोरर विनोदजी मगर यांचं आगमन झालंय. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. षटक क्रमांक 2 चा खेळ प्रगती पथावरती. पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर केलेलं कमबॅक बाखाणण्याजोगी. 2 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे आणि चांगले प्रयत्न चालू आहेत. म्हटलं जातं ना क्रिकेटमध्ये प्रयत्न करून चुकला तरी चालेल, परंतु प्रयत्न करणं सोडू नका, कारण हिंमत नाही तर किंमत नाही. परंतु आता बॉल चाललाय सरळ लॉंग स्टॉप एंडला. झाली मिस्टेक क्षेत्ररक्षकाकडून आणि आता बॉल चाललाय सीमा पार. बळतील धावा 4. खरं तर ही स्पर्धा आपण पाहतोय ज्यांचं भरपूर मोलाचं सहकार्य असतं दरवर्षी या स्पर्धेमध्ये नेहमीच ज्यांचा हातभार असतो ते आमचे अनिलजी सुरोशे
ज्यांचा वाढदिवस आपण काल संपन्न केला, त्यांचे किशोरजी सुरोशे यांचं आगमन झालं. त्यांचंही मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. आमचे मंडप डेकोरेटर्स जनरेटर व्हॅनचे ओनर अनिलजी बनोटे यांचं आगमन झालं. त्यांचंही मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. प्रतीकजी गुरुनाथ कडू देखील आपल्यासोबत जोडले गेलेत. महेश बच्चे आहेत. तदनंतर आमचे मोहन हजारे, आपलंही वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. षटक क्रमांक 2चा खेळ या ठिकाणी संपन्न झालेला आहे. 2 षटकामध्ये 26 धाबा धावफलकावरती आहेत. 18 बॉल आणि आता 22 धाबांचा इक्वेशन या मॅच मध्ये शिल्लक आहे. अगदी आपण पाहतो या सिद्धांत राऊत जे फिल्डर होते, अगदी आपण पाहतो तो चौकार जर अडवता आला असता कुठेतरी धाबांचं अगदी आपण पाहतो इक्वेशन थोडंसं वेगळं पाहायला मिळालं असतं. या ठिकाणी हे मुख्य व्यासपीठ तुम्ही पाहत आहेत. अनेक सारे मान्यवर या मॅचचा आनंद घेतात. या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार बालकृष्णदादा मुंडे असतील, निखिलजी चव्हाण असेल, हे सुद्धा मॅचचा आनंद घेतात. आणि याच पंचकृषीतील भरपूर सारे मान्यवर तुम्हाला पाहायला मिळतील. दिगंबर सुरोशे यांना तुम्ही पाहतायत ऑन स्क्रीन. अगदी आपण पाहतो एक चिमुरडी आणि तिच्या सोबत खेळत असताना त्यांचीच कन्या आहे अर्थातच आपण पाहतोय. अनेक बच्ची कंपनी या मॅचचा आनंद घेते. ऑफिशियल कॅमेरामॅन पूर्णपणे या ठिकाणी आपण पाहतो हे सर्व कव्हर करत असताना चांगलं कॅमेरा वर्क तुम्हाला पाहायला मिळेल. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in या सर्वच ऑफिशियल कॅमेरामॅनचं कौतुक विशेष करावं लागेल, कारण तब्बल 6 कॅमेरासहित ही स्पर्धा आपण कव्हर करतोय. टेनिस क्रिकेट.in या वाहिनीचे ऑफिशियल हेड ठाणे जिल्ह्याचे गौरवजी सावंत सर सुद्धा आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये उपस्थित आहेत. 18 बॉल 22 धावांची गरज आहे. गोलंदाज तेजस ठाकरे. या ठिकाणी पहिला बॉल आउटसाइड दी ऑफ हा चेंडू टाकण्याचा प्रयत्न आहे आणि ते अंपायर सिग्नल वाईट बॉल. 1+1 एकंदरीत 2 धावा मिळतील. बाय 1 गेट 1 फ्री. ज्या धावा तुम्हाला वाचवायच्या आहेत आणि आता आपण पाहतो त्या अतिरिक्त स्वरूपात एक्स्ट्रामध्ये जोडल्या जातात, खर्च केल्या जात आहेत. कारण अगदी आपण पाहिले तर धावा जर तुम्हाला वाचवायचे असतील तर बचावात्मक पद्धतीने गोलंदाजी करावी लागणार आहे. 18 बॉल 20 धावांची गरज. 48 या मॅचमध्ये टार्गेट सेट करण्यात आलं होतं जे हनुमान ढोके संघाच्या विरोधात. धमाकेदार सुरुवात पाहायला मिळाली आहे द्वितीय सत्रामध्ये. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, मागे चालला बॉल. क्षेत्ररक्षक या ठिकाणी चेंडूला गॅदर करतायत आणि आता रन आउटची संधी सुद्धा होती, परंतु बाल बचावले गेलेले आहेत. एक धाव ऍक्शन रिप्लेमध्ये लगेचच आपण ऑन स्क्रीन पाहणार आहोत. स्विच हिट चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता, मागे शॉर्ट थर्डमॅनला चेंडू अडवण्यात आला. राज सोळशे चेंडूला गॅदर करतात आणि प्रशांत सूर्यराव या ठिकाणी चेंडूला कष्टांवरती लावत असताना, परंतु अगदी पॉपिंग क्रीजमध्ये भरपूर वेगाने पोहोचलेत फलंदाज मंगेश भोईर. ऍक्शन रिप्लेमध्ये काय क्वालिटी क्लिअरिटी तुम्हाला पाहायला मिळेल, हे वैशिष्ट्य राहिलंय या वाहिनीचं. फुल टॉस बॉल दिशा देण्याचा प्रयत्न. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल चाललाय. डीप मधून क्षेत्ररक्षक नरेश आलेत, चेंडूला गॅदर करतात. एकच धाव मिळणार आहे. आता ऑलरेडी अगदी आपण पाहिलं तर सिंगल डबलला प्राधान्य दिलं जात आहे, कारण जे हनुमान ढोके संघाला माहिती आहे आमच्याकडे विकेट्स भरपूर आहेत. कारण आता इथून पूर्णपणे या मॅचवरती पकड मजबूत करत असताना 16 बॉल 18 धावांची गरज. 30 धावा षटक क्रमांक 30 तिसरं प्रगतीपथावरती आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा आपण पाहतोय स्विंग अँड मिस. अष्टीरक्षक बीट होतात. 22ची धाव मिळेल. जय पवार सर स्वतः मुख्य पंचाच्या भूमिकेत आहेत आणि त्यांच्या साथीनं साजिद सर यांना तुम्ही पाहतायत. 2 नामांकित पंच आहेत आणि तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत आमचे अत्यंत जवळचे मित्र जतीनजी भुयाळ सर सुद्धा या ठिकाणी जॉईंड आहेत. 15 बॉल 17 धाबांची गरज या मॅचमध्ये. या पुढील सामना सुद्धा अतिशय रंगतदार तुम्हाला पाहायला मिळेल. एक बिग बॅटल एन्जॉय तुम्ही करणार आहात, परंतु या मॅचमध्ये आपण पाहतोय जर गोलंदाजी डॉट पर्सेंटेज जर वाढवण्यात आले ना तर सामना शेवटच्या षटकापर्यंत जायला वेळ लागणार नाहीये. आणि अशी गोलंदाजी सध्या तरी गोलंदाज तेजस ठाकरे करतायत. 3 बाईक या खेळाडूच्या सुद्धा नावावरती आहेत. बायकर मॅन म्हणून तेजस ठाकरेकडे सुद्धा पाहिलं जातंय. पुन्हा एकदा धीम्या गतीचा बॉल, टॉप एज लीडिंग एज, फलंदाज होईल बाद. मी मगाशी सांगितलंय जर डॉट पर्सेंटेज वाढवण्यात आले, विकेट सॅक्रिफाईस करत गेले तर मात्र इथून या ठिकाणी आपण पाहतोय सामन्यामध्ये बदल व्हायला वेळ लागणार नाहीये.
हो आणि आता फलंदाज झाला बाद. आणखीन एक धक्का लागलाय टीम ढोके संघाला. फलंदाज बाद. मध्ये आपण पाहतो या दरम्यान टेन क्रिक या वाहिनीच्या सर्वे सर्वा फाउंडर कुणालजी राजाराम म्हात्रे साहेब यांसाठी इकडे आगमन झालं. त्यांचं मनपूर्वक स्वागत. संपूर्ण टीम टेन क्रिक लाईव्ह टेलिकास्ट या वाहिनीची. मग आमचे गोविंद कामत, अभिषेक कामत, विजय पगारे, त्यानंतर आमचे सगळेच या ठिकाणी ऑफिशियल कॅमेरामॅन, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आगमन होते या स्पर्धेच्या वतीनं त्यांचं स्वागत आहे. 13 बॉल 17 धाबांची गरज. जर कदाचित सिद्धांत राऊतने तो चौकार जर अडवला असता तर याचं रिझल्ट काहीतरी वेगळं पाहायला मिळालं असतं. त्याचं विश्लेषण जरूर आपण करू. परंतु या ठिकाणी पॉईंटच्या डोक्यावरून कब पॉईंटला भेदत बॉल चालला डीप मध्ये. एक टप्पा घेत बॉल सीमा पार. रन्स मिळतील 4-4. बारा बॉल आणि आता 13 धाबांची गरज आहे. चला जास्त बळ घेऊ नका. विनंती राहील प्रत्येक संघाला, खास करून फिल्डिंग करणाऱ्या संघालाही विनंती राहणार आहे. 12 चेंडू 13 धाबांची गरज आहे. अगदी आपण पाहतो ओमसाई छत्रपती CC कुळगाव हा संघ बॅटिंग लाईनअपमध्ये भरपूर एक तगडा संघ आहे. कदाचित आपण पाहतो धाबांची इन्व्हेस्टमेंट फार कमी पाहायला मिळाली, परंतु गोलंदाजीमध्ये आपण पाहतो कित्येक वेळा सामने याही संघाने गमावलेत. परंतु आता काहीतरी कमवण्याची वेळ सध्या या मैदानावरती आहे. अगदी आपण पाहिलं तर या संपूर्ण स्पर्धेचा आढावा जर आपण घेतला तर 13 बाईक सहित ही स्पर्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. अग्र नामांकित स्पर्धा आहे बदलापूरची. अगदी आपण पाहतो सर्वात मोठी स्पर्धा हे वैशिष्ट्य राहिलंय ते दहिवली चषक या स्पर्धेचा. 12 चेंडू 13 धाबांची गरज. जणू काय बॉलर आणि इक्वेशन या माचं समीकरण आहे. परंतु जर या षटकामध्ये जर हा गोलंदाज चमकला ना प्रशांत सूर्यराव तर मॅचमध्ये कमबॅक होऊ शकतं. म्हटलं जातं ना अंधारच नसता तर चमकणाऱ्या ताऱ्यांना किंमतच काय असते. म्हणून आता चमकावं लागणार आहे या मॅचमध्ये. 12 चेंडू 13 धाबांची गरज. लख प्रकाश आणि त्यामध्ये आता मात्र हे तारे सितारे मैदानावरती खेळतायत. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणे यांच्या संयुक्त विद्यमानाने स्पर्धा आपण पाहतोय. श्री गणेश क्रिकेट संघ दहिवली गाव व ग्रामस्थ मंडळ दहिवली गाव आयोजित दहिवली चषक 2025. 12 बॉल 13 धाबांची गरज. स्ट्राईक एंडला फलंदाज परेश भोईर. नॉन स्ट्राईक एंडला रुपेश. पहिलाच बॉल ऑन साइडला उडवलाय. क्षेत्ररक्षक जज करतायत. वेल जज अँड टेकन. इथून मात्र सफलता मिळाली आहे टीम कुळगाव संघाला. आणखीन एक आणि धक्का लागेल टीम ढोके संघाला. फलंदाज होईल बाद परेश भोईर. बॅक टू द पॅव्हिलियन. निर्णायक षटक आहे. जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतोय. पहिल्याच बॉलवरती फटका खेळण्यासाठी प्रशांत सूर्यरावने भाग पाडलं परेश भोईरला आणि त्याने मात्र जो ट्रॅप रचला होता त्या ट्रॅपमध्ये त्याला अडकवण्यात आलेलं आहे. म्हटलं जातं ना जितकी या स्पर्धेतील प्रत्येकाची स्वप्न मोठी असतात तितक्याच तुम्हाला अडचणी सुद्धा असतात आणि त्या अडचणीवरती आता सध्या मात करायची आहे ती टीम कुळगाव संघाला. गोलंदाज प्रशांत. या ठिकाणी आपण पाहतोय कदाचित आउटसाइड एक्स्ट्रा चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल परंतु डायरेक्ट हिट करण्यात आलाय आणि आता इथे
फलंदाज या ठिकाणी होईल बाद. अगदी आपण पाहतो या ठिकाणी ऍक्शन रिप्ले मध्ये सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल, लगेचच दाखवण्यात येईल. तेजस ठाकरे जे एसटी रक्षक आहेत, चेंडू फर्स्ट अटॅम्प मध्ये गॅदर करू शकले नाही आहेत. त्यानंतर या ठिकाणी आपण पाहतो डायरेक्ट हिट. काय जबरदस्त आहे रुपेश भोईर. अगदी आपण पाहिलं तर बॅट व्यवस्थित ग्राउंडिंग करू शकले नाहीत, भरपूर दूर राहिले. आणि आता इथे आणखीन एक या मॅचची प्राइज विकेट मिळतीये ती टीम कुळगाव संघाला. वाईट बॉल अतिरिक्त धाव आणि आता अतिरिक्त धावेने संघाचं धावफलक सुद्धा 36 या अंकावरती पोहोचलेले. 48 ची गरज असताना पुन्हा एकदा स्लोबर पद्धतीचा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. अगदी आपण पाहतोय थोडीशी चेंडूला फ्लाईट दिली आहे आणि आता निकेश सिंगलने स्ट्राईक रोटेट करतात. एक एक धाव फार महत्वाची या मॅच मध्ये सामन्याला पुढे नेण्याचा प्रयत्न करतायत, कारण आता सामना अगदी आपण पाहतो रंगतदार स्थितीमध्ये येऊन ठेपलेला आहे. गोलंदाज प्रशांत सूर्यराव. यावेळेस धीम्या गतीचा बॉल, चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, पुन्हा एकदा डॉट बॉल. आता हृदयाचे ठोके वाढतायत. हळूहळू आपण पाहतोय मैदानावरती कमबॅक करते ओमसाई छत्रपती सीसी कुळगाव कडे या मॅचचं प्रतिबिंब आहे. आणि अगदी आपण पाहिलं तर या मॅचच्या दृष्टिकोनातून हे निर्णायक षटक हाताळलं जात आहे. धीम्या गतीचा बॉल ऑन साइडला वळवलाय, पुन्हा एकदा डीप मध्ये चाललाय, क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. सेकंडचा कॉल आणि आता इथे 2 धावा मिळत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि या 2 धावेच्या मदतीने संघाची धाव संख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल एकंदरीत 39 धावा. 8 चेंडू 9 धावांची गरज. शेवटचे 2 बॉल या षटकातील फार निर्णायक असणार आहेत. एखादा मोठा फटकाला तर जयनुमान डोके संघ या सामन्याचा बिमोड करेल. जर मात्र इथून डॉट किंवा विकेट आली तर सामन्यामध्ये पुन्हा एकदा प्रेशर क्रिएट करणारे टीम ओमसाई छत्रपती कुळगाव संघ. 8 बॉल 9 धावांची गरज. फिल्डिंग मध्ये आपण पाहतो थोडस बदलाव, जास्त वेळ घेते टीम कुळगाव. येणारे 8 बॉल 9 धावांची गरज. चित्तथरारक सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. ऑन साइडला वळवलाय क्षेत्ररक्षक, स्क्वेअर ऑफ द विकेट आणि आता वेगाने चेंडू अडवण्याचा प्रयत्न. झेल ड्रॉप, बॉल चाललाय सीमा पार. जणू काय फटक्याचा चटका लागला असेल गीतेश ठाकरे यांच्या हाताला आणि आता बॉल चाललाय सीमा पार. निर्णायक चौकार. धावा मिळतील 4. लोकांची विचार करण्याची क्षमता जिथे संपते ना तिथे लोकांना आपण आपली क्षमता दाखवायची असते आणि तसा प्रयत्न सुद्धा केलेला आहे. काय जबरदस्त फटका सजवण्यात आला. असं वाटलं होतं की काही क्षण झेल टिपला जाईल, परंतु त्यानंतर हाताला चटका लागून हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलेला आहे. शेवटचा बॉल तो सुद्धा राहिला गोलंदाजाच्या नावावरती. कदाचित आपण पाहतो ही चूक होती की ही घोडचूक, कारण क्रिकेटमध्ये नेहमी म्हटलं जातं ना कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. आणि आता शेवटच्या मोमेंटला हा झेल ड्रॉप झालेला आहे. आता येणारी 6 बॉल शिल्लक. विजयासाठी 5 धावांची गरज.
आज धावांची गरज. सामना होता कुठे, सामना आला कुठे. काय जबरदस्त मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो एका बाजूला उमसाई छत्रपती सीसी कुळगाव, तर दुसऱ्या बाजूला जय हनुमान ढोके. दोन्ही संघ बदलापूरचेच आहेत, स्थानिक संघ आहेत. आणि या बदलापूरच्या नगरीमध्ये एकमेकांच्या विरोधात लढत असताना 48 धावसंख्येची गरज होती, टार्गेट होतं या मॅच मध्ये. परंतु आता 6 बॉल 5 धावांची गरज. शेवटच्या अंतिम षटकामध्ये गोलंदाज पुन्हा एकदा आपण पाहतोय तेजस ठाकरे. स्ट्रॉकरच्या षटकामध्ये पुन्हा एकदा जबाबदारी घेतली आहे. संघाचा सरसेनापती बॅकबॉन खेळाडू आहे. पहिला बॉल यावेळेस कट करण्याचा प्रयत्न, संपर्क नाहीये. बॅट अँड बॉलचा पहिला चेंडू तर डॉट आलाय. समीकरण पुन्हा एकदा बदललेलं पाहायला मिळेल. येणारे 5 बॉल 5 धावांची गरज. या दरम्यान जांभोली गावचे विद्यमान शाखा प्रमुख विजयजी सावंत यांच्या वतीने संपूर्ण स्पर्धेला शुभेच्छा येतात. टीम कुळगाव संघाला सुद्धा त्यांच्या वतीने शुभेच्छा येतात. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. ओव्ही 11 संघाचे पुरस्कर्ते दीपकजी पेंडुलकर यांच्या वतीने सुद्धा भरपूर साऱ्या शुभेच्छा. येणारे 5 बॉल 5 धावांची गरज. आणखीन एक स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. अंपायर सिग्नल बाईट बॉल पडल्यानंतर आउटसाइड द ऑफ हा चेंडू बाहेर राहिलाय. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. अगदी आपण पाहतो या अगोदरचा चेंडू ज्या पद्धतीने हाताळलाय तसंच चेंडू हाताळण्याचा प्रयत्न होता गोलंदाज तेजस ठाकरेचा. बाईट बॉल, अतिरिक्त धाव मिळतीये. पुन्हा एकदा यावेळेस आपण पाहतोय पंचांचे हात जमिनी समांतर पाहायला मिळत आहेत. अगदी आपण पाहतो प्रतिस्पर्धी टीमला अक्षरशः धाबा बहाल केला जात आहेत. एक्स्ट्रा मध्ये या धाबा जोडल्या जात आहेत. 6 बॉल 5 धावांची गरज असताना पहिला चेंडू डॉट जरूर आला. त्यानंतर आणखीन एक बॉल ज्या ठिकाणी आपण पाहतोय सुबायर आहे आणि ते एक्स्ट्रा रन मिळेल. पाच बॉल आणि आता 2 धावांची गरज आहे. पाच बॉल आणि आता 2 धावांची गरज. बॅटच्या साह्याने एकही धाव आलेली नाहीये. हो, यावेळेस आपण पाहतोय सेन्सिबल क्रिकेट आणि आता एक छिकी सिंगल घेण्यात आली आहे. आणखीन एक 22ची धाव आणि आता स्कोर आर लेवल. मॅच अगदी आपण पाहिले तर 6 चेंडू 5 धावांचा रंगतदार सामना प्रेक्षकांना पाहायला मिळाला. पहिला चेंडू डॉट आल्यानंतर 5 बॉल 5 इक्वेशन असताना गोलंदाज तेजस ठाकरेने कदाचित आपण पाहतो चांगले प्रयत्न केलेत, परंतु त्यानंतर हा सामना जिंकलाय सहज सोप्या पद्धतीने टीम जन्मा ढोके संघाने. विजय संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन. परंतु जिंकणारा स्वतःहून म्हटला पाहिजे की आजचा खेळ आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता. सामना जिंकलाय. 48 धावांची गरज असताना टीम जन्मा ढोके संघाने विजय संघाचा